हाय, हॅलो, नमस्ते. सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणाल सगळं अंधार भुडूक आणि रात्रीची वेळ आणि गुड मॉर्निंग म्हणते, तर नाही. हे बघा, सकाळचे वाजले 7. संध्याकाळचे नाही, आज सकाळचे 7 आहे. नीट ऐका तुम्ही. बाहेर बघा कसं काळाकुट्टा अंधार, जणू काही पहाटचे 5च वाजले. इथे असंच असतं, सकाळी 8 वाजता सूर्य उगवतो. आणि हे बघा, योगा मॅट अंथरली. म्हटलं मुलं झोपलेली आहे तोपर्यंत योगा आपला शांततेत करून घ्यावं. योगा झाला आणि स्टीम केलेले वडे म्हटलं बेक करून पाहावे. प्रीहीट करायला ठेवला होऊन तर माझा बटर पेपर काळाकुट्ट झालाय, पण काही हरकत नाही, बटर पेपरच जळालाय. तर 10 मिनटं मला ह्या गरम गरम बटर पेपरवर वडे फ्राय करून घ्यायचे होते. तर हे बघा, तेलात न तळता असे वडे केले, पण हे खूप कडक झाले होते, खायला बरोबर नव्हते लागत. तर तुम्ही असं न करता डायरेक्ट स्टीम वडाच आपल्या दह्यामध्ये मिक्स करून खा, इडलीसारखा. इडली पात्रात मी स्टीम केले होते वडे. त्यानंतर अथांग म्हणायला लागलं येल्लो मेलन खायचं. तर चला तुम्हाला दाखवते आज येल्लो मेलन म्हणजे काय. तर हे असं काहीसं खरबूजसारखं असतं, पण खायला हे म्हणजे नुसती साखरच, जसं जणू काही आपण ऊसच खातोय असं वाटतं. खरबुजासारखंच असतं, पण खूप गोड असतं. तर ह्याचं तुम्ही ज्यूस जर केलं दूध टाकून, ते सुद्धा अप्रतिम लागतं. खरबुजाचं सुद्धा ज्यूस मला खूप आवडतं, दूध टाकून मी नेहमी बनवते. तुम्ही सुद्धा करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि कोण कोण ह्याचं ज्यूस करून पितं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुलांना मस्तपैकी तळणीचेच वडे केले, कारण मी केलेले ऑइल फ्री वडे एवढे बरोबर लागत नव्हते. मुलांना तळणीचे वडे केले आणि आम्हाला हे बघा, हे चपटे वडे. ते मी याच्यामध्ये ओव्हनला बेक केल्यामुळे स्टीम वडे बेक केले होते, तर त्याचा स्पॉन्जिनेस कमी झाला होता आणि एकदम चपटे चपटे होऊन गेले. ते काय आहे, हे काय आहे, याला काय म्हणतात? व्हॉट इज दिस? It's too cold. I like this hot. हे काय आहे मला सांग. वडा काय आहे, काय आहे? Wada. तुला आवडला वडा? Ha, wada kaka. हा, खा खा वडा. मेदू वडे केले, कसे झाले स्वरा? मी अद्रक टाकले यावेळेस, छान झाले. केस विंचरून घे, चल शाळेत जायचं. खाऊन घे मग केस विंचर. खा. दही वडा खाऊन खूप हेवी वाटत होतं, म्हणून दिगंबर म्हटले हलकं फुलकं दे, म्हणून झुकिनीचे धिरडे बनवले. तर थोडं पीठ उरलं, संध्याकाळी सुद्धा मी हेच खाणार आहे. आता संध्याकाळ आहे, चहा ठेवलाय आणि दिगंबर आणि मुलांना जायचं होतं मंदिरात कीर्तनासाठी. तर तिथे पॉटलक सुद्धा होतं, एक एक पदार्थ बनवून आणायचं, म्हणून 2 लिटर मी इथे नाचणीचं सूप बनवले. हे सूप अप्रतिम लागतं डाएटमध्ये, किंवा पेशंटसाठी खूप चांगलं आहे, किंवा तुमची डिलिव्हरी झाली असेल तरीसुद्धा तुम्ही हे असं सूप पिऊ शकता. रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्कीच पुढच्या वेळी शूट करेल जेव्हा माझ्यासाठी बनवेल तेव्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो. बाय.